नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीतर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉपिक बघणार आहे तो आहे संयुक्त गट ब पेपर 2022. जो पेपर आता रिसेंटली झाला आहे त्या पेपरमधले आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. जो पहिला प्रश्न आजच्या पेपरमध्ये आला होता तो आहे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्स स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे. आता बेसिकली असे जे प्रश्न असतात हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्लस करंट अफेअर या दोघांनाही रिलेट करतात. तर याचं जे उत्तर आहे याच्यामध्ये 4 ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे. पहिला G20, दुसरा आसियान, तिसरा ब्रिक्स, चौथा सार्क. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे G20ची एक परिषद झाली होती 2022ला. ती झाली होती इंडोनेशियामध्ये जकार्ता इथे. त्या परिषदेमध्ये हे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम ही फॉर्म करण्यात आली. आता बघा याच्यामध्ये बेसिकली याचं कारण 2 कारणासाठी ही सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम बनवण्यात आली आहे. एक तर आहे की फ्युचर पॅन्डेमिक्स जे आहे म्हणजे येत्या काळात कोणते जे पॅन्डेमिक्स येऊ शकतात त्यांना फाईट करायसाठी, आणि दुसरं म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण जगामध्ये किंवा या G20 कंट्रीजमध्ये इम्प्रूव्ह करायसाठी या संस्थेचा निर्माण केलं गेलं आहे G20 परिषदेचं. म्हणजे काय, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते G20 आहे. दुसरा जो प्रश्न सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा होता तो होता कोणत्या देशाने 2022चा कॉम्पिक्ट्स ॲक्ट लॉन्च केला. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा सुद्धा प्रश्न करंट अफेअरला रिलेट करतो आहे. ठीक आहे, आता कॉम्पिक्ट्स ॲक्ट हा बेसिकली USAने लॉन्च केला आहे 2022मध्ये. ठीक आहे, याचं उत्तर काय, याचं उत्तर टू USA. कॉम्पिक्टचा फुल फॉर्म आहे द अमेरिका क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्री एमिनन्स इन टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक स्ट्रेंथ ॲक्ट 2022. ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे. आता बघा याच्यामध्ये विचारलं आहे फर्स्ट विजिबल लाईट इमेज ऑफ द सरफेस ऑफ व्हीनस. ठीक आहे, तर यासाठी ही सुद्धा तुम्हाला करंट अफेअर जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडेल. याचा करेक्ट आन्सर आहे नासा. ठीक आहे, नासाचा पार्कर सोलर प्रोब आहे. पार्कर सोलर प्रोब, या पार्कर सोलर प्रोबनी फर्स्ट विजिबल लाईट इमेजेस व्हीनसवरनं पहिले रेकॉर्ड केले. ठीक आहे, तर याचा करेक्ट उत्तर C आहे, तिसऱ्याचं C. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिशुअर कोणत्या कंपनीने विकसित केले आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रश्न करंट अफेअरला रिलेट करतो आहे. तर याचं योग्य उत्तर आहे टाटा MD. ठीक आहे, तर टाटा MD इन पार्टनरशिप विथ ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या दोघांनी मिळून ही जी किट आहे ओमिशुअर म्हणून ती ओमिशुअर डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, आणि या किटचं वैशिष्ट्य असं आहे की 4 तासात त्या स्पेसिफिक व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटचा कोरोना झाला आहे की नाही झाला आहे हे याचं निदान ते सांगते. नेक्स्ट प्रश्न जो आहे की नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. तर हा सुद्धा प्रश्न करंट अफेअरशी रिलेटेड आहे. तर याचं सुद्धा योग्य उत्तर जे आहे ते आहे USA, चौथा. ठीक आहे, तर म्हणजे काय 8व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा चौथा आहे. हा बेसिकली जर बघायला झालं तर हा इंटेलिजन्स सॅटेलाइट म्हणजेच याला आपण स्पाय सॅटेलाइट सुद्धा म्हणू शकतो. हा स्पाय सॅटेलाइट कोणी लॉन्च केला आहे, USAने लॉन्च केला आहे. ठीक आहे, तर कोणत्या लॉन्च नासानी नाही केला आहे, लॉन्च केला आहे SpaceX Falcon 9 रॉकेट यांनी, जी प्रायव्हेट कंपनी आहे त्यांनी केला आहे. SpaceX नावाची प्रायव्हेट कंपनी त्यांनी या NROL 85 नावाचा जो इंटेलिजन्स सॅटेलाइट आहे USAचा तो लॉन्च केला. नेक्स्ट जो प्रश्न आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड तो आहे भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. बघा गगनयानबद्दल माहिती जनरली प्रधानमंत्री मोदी यांनीच पब्लिश केलेली होती. आता गगनयानबद्दल माहिती सगळ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. आता गगनयान हा बेसिकली काय आहे, हा भारतीय मानवाला अंतराळात पाठवण्याचा एक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर यामध्ये बेसिकली जे आहे आपल्याला मदत कोण करत आहे तर 2 देशांची नावं प्रामुख्याने पुढे येत आहे. एक आहे फ्रान्स आणि दुसरा आहे रशिया. रशियासुद्धा आपले जे ॲस्ट्रॉनॉट्स आहे जे तिथे आपण स्पेसमध्ये पाठवणार आहोत त्यांना ट्रेनिंग रशियाने प्रोव्हाइड करणं सुरू केलेलं आहे. इव्हन फ्रान्ससुद्धा तयार झालेला. आता याच्यामध्ये जर आपण ऑप्शन बघितले तर जापान आहे, साऊथ कोरिया आहे, युनायटेड अरब एमिरेट्स आहे आणि फ्रान्स आहे. तर जापानही नाही आहे, साऊथ कोरियाही नाही आहे, UAE नाही आहे, तर उत्तर आहे D फ्रान्स. ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. ठीक आहे, आता लाईट एंटर्स द आय थ्रू थिन मेम्ब्रेन कॉल्ड द, याचं उत्तर आहे कॉर्निया. ठीक आहे, कॉर्निया आहे. पुष्कळशा मुलांनी आयरिस किंवा प्युपिल मार्क केलं असेल, पण तुम्ही जर
डोळ्याचं जर इंटरनल स्ट्रक्चर एकदा बघितलं तर त्यामध्ये आपल्याला दिसायला मिळेल की जी वरची लेअर असते ती असते कॉर्निया. पहिल्यांदा लाईट जो एंटर करतो तो थिन मेम्ब्रेन जी असते ती कॉर्निया थ्रू एंटर करतो, त्यानंतर आयरिस, प्युपिल आणि रेटिना यांना तो हिट करतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इको इज हर्ड इफ द डिस्टन्स बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्स्टॅकल इज. ठीक आहे. प्रतिध्वनी केव्हा ऐकू येतो, जेव्हा स्रोत आणि अडथळा यांच्यातले अंतर किती असेल. तर बेसिकली हा सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे. तुम्ही NCERT जर वाचल्या असतील किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकं वाचल्या असतील त्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला डिरेक्ट सापडेल. तर याचं करेक्ट उत्तर आहे मोर दॅन ऑर इक्वल टू 17 मीटर्स. ठीक आहे. जनरली बघा की जो सोर्स आणि अडथळा आहे याच्यामधलं जे अंतर आहे ते मिनिमम 17 मीटर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे. तर याच्यातलं जे आपण करेक्ट उत्तर आहे ते मोर दॅन ऑर इक्वल टू 17 मीटर्स हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स हॅज द हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी. खालीलपैकी कोणत्या पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे. आता याच्यामध्ये बघा की औष्णिक प्रवाहकता म्हणजे काय. औष्णिक प्रवाहकता म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स टू कंडक्ट हीट. म्हणजे कोणताही पदार्थ आहे तो पदार्थ स्पेसिफिकली हीट कसा कंडक्ट करतो त्याच्यावरून त्याची औष्णिक प्रवाहकता मेजर करण्यात येते. आता याच्यामध्ये जर आपण एक कॉमन सेन्स लावला तर कॉमन सेन्स आपल्याला काय सांगतो की जे मेटल्स असतात, ठीक आहे, या मेटल्सची जी औष्णिक प्रवाहकता असते ही नेहमी जास्त असते ॲज कम्पेअर टू नॉन मेटल्स. तर याच्यामधले हे 4 जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत याच्यामध्ये एक आहे वूड आहे, दुसरा ॲल्युमिनियम आहे, तिसरा ग्लास आहे, चौथा सिल्वर आहे. तर आपोआप वूड सुद्धा कट होऊन जातं आणि ग्लास सुद्धा कट होऊन जातं कारण ते नॉन मेटल्स आहे. उरलं कोणतं मग, एक ॲल्युमिनियम उरला आणि दुसरा उरला सिल्वर. तर बघा याच्यामध्ये जी औष्णिक प्रवाहकता आहे ती सिल्वरची जास्त आहे ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. ठीक आहे. सर्वात जास्त जर आपण टॉपचे 7 जर औष्णिक प्रवाहक सबस्टन्स जर पकडले तर पहिला येतो डायमंड, दुसरा येतो सिल्वर. आता दुसरा जर सिल्वर आहे तर ऑब्वियस आहे की सिल्वर दुसऱ्या क्रमांकावर येतो. तर थर्मल कंडक्टिव्हिटी सिल्वरची जास्त आहे. तिसरा येतो कॉपर, चौथा येतो गोल्ड, त्यानंतर ॲल्युमिनियम नायट्राइड आहे, मग त्यानंतर सिलिकॉन कार्बाइड आहे आणि 7व्या क्रमांकावर ॲल्युमिनियम येतो. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे, करेक्ट आन्सर आहे डी सिल्वर. त्यानंतर आपण खाली येतो. नेक्स्ट प्रश्न जो आहे इन अ मॉडेल ऑफ एन ॲटम द अँग्युलर मोमेंटम MVR ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ द क्वांटिटी h/2π. ठीक आहे. च्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा h/2π या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. तर बेसिकली हे जे मॉडेल आहे आपलं अँग्युलर मोमेंटमचं, हे मॉडेल आपल्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये मिळतं. ठीक आहे. कोणत्या मॉडेलमध्ये मिळतं? बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डिफरंट ऑर्बिटल्सबद्दल जे माहिती आहे ती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर याचं जे 74 याचं उत्तर जे आहे ते आहे सी, बोर मॉडेल. ठीक आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो बघूया आपण. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात. आता हाही सुद्धा एक सोपा प्रश्न आहे. बेसिकली याच्यासाठी तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन काय असतं ते माहीत पाहिजे. ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन. आता यामध्ये विशेष करून जर आपण बघितलं तर जो नेचरमधला ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन आहे ते आपण डायरेक्टली घेऊ शकत नाही किंवा ते प्लांटसुद्धा डायरेक्टली घेऊ शकत नाही. तर त्या नायट्रोजनला आपल्याला फिक्स करावं लागतं. त्याच प्रोसेसला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. तर या नायट्रोजन फिक्सेशनमध्ये जे N2 असतं त्या N2चं परिवर्तन अमोनियामध्ये करण्यात येतं. अमोनिया. आणि मग या अमोनियाला परत जे बॅक्टेरियाज असतात नायट्रिफाईंग बॅक्टेरियाज ते पहिले नायट्राइट्समध्ये कन्वर्ट करतात. नायट्राइट्स म्हणजे NO2- आणि त्याच नायट्राइट्सला परत अजून हे केलं जातं, नायट्रिफाईंग बॅक्टेरियाची रिएक्शन होते आणि त्या नायट्राइट्सला नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करण्यात येतं. नायट्रेट्स म्हणजे NO3-. ठीक आहे. सो बेसिकली आपण बघितलं N2 मधून NH3 किंवा NH4 या दोघांमध्ये कन्वर्ट करण्यात येतं. त्यामधून नायट्राइट्समध्ये NO2- आणि त्यामधून NO3-. तर याचं करेक्ट उत्तर जर आपण इथे बघितलं तर NO3- टू NH4 नाही, हे चुकीचं आहे. N2 टू NH4 हेही चुकीचं आहे. ठीक आहे. NO3 टू N2 हे ही जी चौथी जी रिॲक्शन इथे प्रोसेस इथे सांगितली आहे हे डिनायट्रिफिकेशन आहे. तर याचं करेक्ट उत्तर कोणतं येईल? सी, तिसरं जे उत्तर आहे NH4+ टू NO3-. दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पुढचा प्रश्न आपण बघूया. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये हा थोडा कठीण प्रश्न आहे. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी जेवढे सुद्धा प्रश्न इथे विचारण्यात आले सर्वात कठीण प्रश्न हा आहे की चूज द इनकरेक्ट आन्सर. ठीक आहे. खालीलपैकी चुकीचं विधान निवडा. तर याच्यामधला पहिला आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय द ॲडिटिव्ह इफेक्ट ऑफ द
ॲटमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे. दुसरा आहे द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द इंटरन्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज व्हेरी लो. तिसरा आहे एनर्जी ऑफ द अँटी बॉन्डिंग मटेरियल molecular orbital is higher than that of the combining atomic orbital. आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आर प्रेझेंटेड बाय हे जे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत ते. आता बघा, हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बेसिकली तुम्हाला जी मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आहे याबद्दल थोडं एक वरतून माहिती पाहिजे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, याला एमओटी सुद्धा म्हणतात. बेसिकली ही जी थेरी आहे ही केमिकल बॉन्डिंगची थेरी आहे. यामध्ये जो इंडिव्हिज्युअल ॲटम असतो तो एकत्र ते कंबाईन होतात आणि त्याच्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटल ते लोक फॉर्म करतात. इन एमओटी इलेक्ट्रॉन्स असोसिएटेड विथ डिफरंट न्यूक्लिया कॅन बी फाउंड इन डिफरंट ॲटमिक ऑर्बिटल. बेसिकली ही मॉलिक्युलर ऑर्बिटलची जी थेरी आहे यामध्ये जो इलेक्ट्रॉन असतो, जनरली आपण जो एक ॲटम जर आपण बघितला तर जो ॲटमच्या ऑर्बिटमध्ये किंवा कक्षेमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात ते न्यूक्लियसकडे अट्रॅक्टेड असतात. पण जनरली या मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन काय ते डिस्क्रीट असतात, म्हणजे ते कोणत्याही ॲटमकडे येणं जाणं करू शकतात. तर बेसिकली त्याच्या रिलेटेड ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी आहे. याच्यामधला जो पहिला पॉईंट तो आपण इथे बघूया. ठीक आहे. आता पहिला पॉईंट काय म्हणतो की बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय द ॲडिटिव्ह इफेक्ट ऑफ द ॲटमिक ऑर्बिटल. आणि यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, इनकरेक्ट आन्सर. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जेव्हाही तुम्ही असे प्रश्न सोडवता त्या प्रश्न सोडवताना पहिले हे बघा की तिथे इनकरेक्ट विचारलाय की करेक्ट विचारलाय. सहसा आपल्याला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामध्ये करेक्ट आन्सरबद्दल आपल्याला माहिती विचारली जाते. पण या स्पेसिफिक प्रश्नामध्ये आपल्याला या 4 सेंटेन्सेसमधून इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे त्याबद्दल आपल्याला इथे माहिती विचारलेली आहे. तर पहिला आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय द ॲडिटिव्ह इफेक्ट ऑफ ॲटमिक ऑर्बिटल. तर पहिला जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. दुसरा ऑप्शन जो आहे तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द इंटरन्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज व्हेरी लो. तर हे बघा बेसिकली इथे काय म्हटलं आहे, व्हेरी लो म्हणजे काय, खूप जास्त स्ट्रेस करण्यात आला आहे. हा जो दुसरा पॉईंट आहे व्हेरी लो नसते, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द इंटरन्यूक्लियर रिजन इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हाय. तर हा दुसरा जो सेंटेन्स आहे ते चुकीचं आहे. तिसरं जे आहे एनर्जी ऑफ द अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज हायर दॅन दॅट ऑफ द कंबायनिंग ॲटमिक ऑर्बिटल. हे तिसरं स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. आणि चौथं जे आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर रिप्रेझेंटेड बाय दी सिम्बॉल सिग्मा पाय, हे सुद्धा करेक्ट आहे. तर याचं जर आपल्याला काय विचारलं या प्रश्नामध्ये की इनकरेक्ट आन्सर कोणता आहे, तर इनकरेक्ट आन्सर आहे बी. ठीक आहे, याचं उत्तर बी आहे. हे लक्षात ठेवावं सगळ्यांनी. नेक्स्ट येतं आता याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावा आहे. या जोड्या लावामध्ये विशेष करून आपल्याला एकीकडे आपल्याला सापांची नावं दिली आहे आणि ते कोणता साप विषारी आहे, बिनविषारी आहे आणि कशा प्रकारे इम्पॅक्ट करतो आपल्या बॉडीवर त्याच्या संदर्भात विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा, यामध्ये हा सुद्धा एक सोपा प्रश्न होता. पण यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट एक जरी सापाबद्दल माहिती असेल तर तुम्ही बाकीचे जोड्या लावा इझिली करू शकता. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 1. ठीक आहे. जो पायथॉन मॉलुरस आहे त्या पायथॉन मॉलुरस हा बेसिकली बिनविषारी साप आहे. ठीक आहे, नॉन पॉयझनस साप आहे. तर पहिल्याचं आलं चौथं. ठीक आहे. दुसरा जो आहे नाजा, हा नाजा बेसिकली इंडियन कोब्राचा एक प्रकार आहे. ठीक आहे. भारतीय उपखंडामध्ये जे काही साप चावल्यामुळे डेथ होतात त्यामधलं एक कारण हा इंडियन कोब्रा सुद्धा आहे ज्याचं नाव नाजा आहे. ठीक आहे. तर हा बेसिकली मोस्ट स्नेक बाईट इंडियामुळे याच्यामुळे होतात आणि हा न्यूरोटॉक्सिक आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या जर हा कोणत्याही पुरुषाला किंवा कोणत्याही स्त्रीला चावला तर त्याच्यामध्ये हा न्यूरोटॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस करतो. तिसरा जो आहे तो वायपर रसेल, याला रसेल वायपर सुद्धा जनरली म्हणतात. ठीक आहे. तर हा सुद्धा एक खूप विषारी साप आहे. हा भारतामध्ये सुद्धा सापडतो आणि हा सुद्धा याच्यामुळे सुद्धा बहुसंख्य डेथ स्नेक बाईटमुळे भारतामध्ये होतात. ठीक आहे. तर हा बेसिकली काय करतो, हा हिमोटॉक्सिक आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपल्या बॉडीमधले जे आरबीसी आहे त्यांना डिस्टर्ब करतो. ठीक आहे, ब्लड क्लॉटिंग थांबवतो आणि जे आपल्या बाकीच्या टिश्यूज आहेत त्यांना सुद्धा हा डिस्ट्रॉय करतो. आणि चौथा जो आहे तो आहे टायफलस ब्रामिनास. ठीक आहे, टायफलस ब्रामिनास हा बेसिकली ब्लाइंड स्नेक आहे. म्हणजे काय, याच्यामधून तुम्हाला एक तर कळून येईल की तुम्हाला 1-2 जरी जोड्या लावा जर आले तर बाकीचे उत्तर तुम्हाला इझिली सापडतात. तर करेक्ट आन्सर या प्रश्नाचं कोणतं आहे, पहिलं वालं. ठीक आहे. पायथॉन मॉलुरसचं नॉन पॉयझनस स्नेक आहे, नाजाचं न्यूरोटॉक्सिक आहे, वायपर रसेलसचं हिमोटॉक्सिक आहे आणि टायफलस ब्रॅमिनसचं ब्लाइंड स्नेक म्हणून आहे. नेक्स्ट प्रश्नावर आपण जाऊया. ठीक आहे. पुढचा सुद्धा प्रश्न जोड्या लावाच आहे. ठीक आहे. आता यामध्ये जोड्या लावा नाही आहे, सॉरी. विच ऑफ द फॉलोइंग आर ग्रुप्स ऑफ रेप्टिलियन ॲनिमल्स. आपल्याला विचारलं आहे की खाली जे काही ग्रुप्स दिलेले आहे, वेगवेगळ्या प्राण्यांचे नावं इथे दिलेले आहे, त्याच्यामधले कोणता ग्रुप हा रेप्टाईल सरपटणाऱ्या प्राण्यांचा आहे. तर बघा यामध्ये सुद्धा हा थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला वाटेल की बेडूक सुद्धा
रेप्टाईलच आहे म्हणून, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये इव्हन सॅलमेंडर जे आहे, किंवा सॅलमेंडर म्हणजे हा चिपकलीसारखा प्रकार आहे, हा पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो, पण जास्त करून पाण्यात राहतो. तर बेसिकली हे लक्षात ठेवा की फ्रॉग आणि सॅलमेंडर किंवा बेडूक आणि सॅलमेंडर हे दोन ॲम्फिबियन आहे. हे आहे ॲम्फिबियन, ठीक आहे. तर ॲम्फिबियन आहे म्हणजे काय की जिथे जिथे तुम्हाला फ्रॉग आणि सॅलमेंडर दिसत असेल तर ते ऑप्शन आपोआप काय होऊन जातात, ते कट होऊन जातात. म्हणजे उरतं काय, करेक्ट आन्सर इज बी मध्ये काय तो टर्टल, ठीक आहे. कासव एक आहे, कासव म्हणतं घरियाल. आता घरियाल सुद्धा एंडेंजर्ड आहे तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर येतो कॅमेन, ठीक आहे, आणि त्यानंतर येतो टुआटारा, ठीक आहे. तर हे जे चार आहे, टुआटारा आणि कॅमेन, हे बेसिकली आपले जे मगर असते, मगरीचेच प्रकार आहेत, ठीक आहे. तर केमन मगरीचा प्रकार आहे आणि टुआटारा जे आहे ते लिझार्डचा एक प्रकार आहे, ठीक आहे. तर याचं जे आन्सर आहे, करेक्ट आन्सर इज बी, ओनली बी, ठीक आहे. सो 1 इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. याच्यामध्ये लिझार्ड, स्नेक, फ्रॉग आणि लोरिस. फ्रॉग तर आहेच नाही, मी पहिले सांगितलं. सॅलमेंडर सुद्धा नाही आहे. जिथे जिथे फ्रॉग सॅलमेंडर आहे ते आपोआप कट होऊन जातील. म्हणजे करेक्ट आन्सर येतं बी, टर्टल, घरियाल, केमन अँड टुआटारा. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया मित्रांनो, ठीक आहे. नेक्स्ट आहे प्लांट हुज सीड्स आर नेकेड आर क्लासिफाईड इन विच ग्रुप. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात. तर बघा मित्रांनो, हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. आता यामध्ये आपण बघितलं तर जे आहे एन्जिओस्पर्म्स, जिम्नोस्पर्म्स, ट्रॅकोफायटा अँड क्रिप्टोगॅमस, ठीक आहे. सर्वात पहिले लक्षात ठेवा की जर तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, NCERT किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकं वाचल्या असतील, तर त्यामध्ये एक विशेष करून आहे की जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म या गोष्टी तर तुम्हाला माहीत असतील. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे जिम्नोस्पर्म्स, ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. याच्यामधले जे क्रिप्टोगॅम्स असतात, क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय की हे बेसिकली यांना सीड्स लागत नाही, ठीक आहे, किंवा यांना फुलं सुद्धा लागत नाही. हे जे आहे हिडन प्रकारे रिप्रोडक्शन करतात, म्हणून त्याला हिडन रिप्रोडक्शन सुद्धा असं म्हटलं जातं, ठीक आहे. क्रिप्टोगॅम्स आहे म्हणजे क्रिप्टोगॅम्स तर कट झाले. मग उरलं काय, आपल्याला काय विचारलंय, कोणत्या झाडांच्या बी उघडी असते. आता याच्यामध्ये हे ट्रॅकोफायटा जो आहे, ठीक आहे, या ट्रॅचिओफायटा जो आहे, या ट्रॅचिओफायटाचे 3 प्रकार पडतात आणि त्या 3 प्रकारामध्ये एक असतो फन्स, दुसरा असतो एन्जिओस्पर्म, म्हणजे हे जे दुसरे ऑप्शन दिले आहे ते एन्जिओस्पर्म, आणि तिसरा असतो जिम्नोस्पर्म. तो बेसिकली याच्यामध्ये जर बघितलं तर जिम्नोस्पर्म जे आहे यांची बिये उघडे असतात आणि एन्जिओस्पर्मची बिये झाकलेली असतात. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, जिम्नोस्पर्म. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढला प्रश्न जो आहे तो आहे खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे म्हणजे, ठीक आहे. म्हणजे काय, इरिगेशन इन द फील्ड्स ऑफ सलाईन ट्रॅक्ट अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप्स बिकॉज ऑफ. इथे काय विचारलेलं की पिकांच्या उत्पादनावर काय परिणाम होतात, ठीक आहे, तेही सॅलिनिटीमुळे. तर त्याच्याबद्दल या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे. तर बघा याच्यामधले ऑप्शन आहे, पहिला आहे डिग्रेडेशन ऑफ सॉईल स्ट्रक्चर, ठीक आहे, जमिनीच्या पोताची निकृष्ट दर्जा होऊन जातो, ठीक आहे. दुसरं काय आहे, ग्रोथ इनिबिशन ऑफ प्लांट्स, म्हणजे पिकांची वाढ खुंटल्यामुळे. तिसरं आहे लीफ डिस्कलरेशन, पानांच्या पिवळेपणामुळे. आणि चौथा आहे सॉल्ट एक्युम्युलेशन इन सॉइल, जमिनीतील क्षारांच्या संचयामुळे. आता बघा हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, ठीक आहे, यामधलं जे तिसरं ऑप्शन आहे, ठीक आहे, तिसरं म्हणजे काय, लीफ डिस्कलरेशन होऊन जातं. तर लीफ डिस्कलरेशन इथे होत नाही. इथे जो पानांचा रंग आहे तो पानांचा रंग ब्लूइश ग्रीन कलर होऊन जातो, ठीक आहे. म्हणजे काय, जिथे आता आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द गिवन अबाउट स्टेटमेंट्स आर करेक्ट, ठीक आहे. तर याच्यामध्ये सी, तर जिथे जिथे सी असेल ते कट होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन कट झालं, उरले 1, 2 and 4, ठीक आहे. आता याच्यामधले पहिला डिग्रेडेशन ऑफ अ सॉईल स्ट्रक्चर, ठीक आहे. तर हे होतं डिग्रेडेशन सॉईल स्ट्रक्चरचं होतं, ठीक आहे. चौथं काय आहे, सॉल्ट एक्युम्युलेशन इन सॉईल, ठीक आहे, सॉल्ट एक्युम्युलेशन इन सॉईल सुद्धा होतं. आणि दुसरं जे आहे ग्रोथ इनिबिशन ऑफ प्लांट, म्हणजे पिकांची वाढ खुंटल्यामुळे सुद्धा प्रोडक्शन जे आहे क्रॉपचं ते कमी होतं. आता माझ्या मते ए, बी आणि डी हे याचे करेक्ट आन्सर आहे. पण आपण जर ऑप्शन्स बघितले तर ऑप्शनमध्ये ए ओनली आहे, तर हे तर होणार नाही. मग दुसरं आणि चौथं ए अँड बी ओनली किंवा ए अँड डी ओनली, ठीक आहे. आता याच्यामध्ये माझ्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आहे चौथं डी जे आहे ए अँड डी ओनली, ठीक आहे. तर हा 81वा प्रश्न होता. नेक्स्ट आपण जाऊया पुढच्या प्रश्नावर. आंतरिक कीड म्हणजे काय, आंतरिक कीड म्हणजे काय, आंतरिक म्हणजे काय, एंडेमिक पेस्ट म्हणजे काय. आता याच्यामध्ये बघा 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. पहिला आहे एखाद्या महिन्यात वारंवार येणारी कीड, ठीक आहे, किंवा अशी कीड जी फ्रिक्वेंटली प्रत्येक महिन्यात येते, अशा किडेला
रेग्युलर पेस्ट म्हणतात. ठीक आहे, अशा किडीला रेग्युलर पेस्ट म्हणतात. म्हणजे पहिला ऑप्शन आपलं कट झालं. आपल्याला विचारला आहे एंडेमिक पेस्ट. बघा एंडेमिकचा अर्थ काय होतो की एका स्पेसिफिक रिजन पुरता मर्यादित जी पेस्ट असते त्याला एंडेमिक पेस्ट म्हणतात. ठीक आहे. दुसरं आहे एखाद्या प्रदेशात येणारी. ठीक आहे, एखाद्या प्रदेशात येणारी म्हणजे काय, अकर्स इन अ फ्यू लोकॅलिटीज, तर याला स्पॉरडिक पेस्ट म्हणतात. म्हणजे काही विशिष्ट जागेवर जी येते त्याला स्पॉरडिक पेस्ट म्हणतात. त्याच्यानंतर आहे एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी, अकर्स इन द सेम एरिया इयर आफ्टर इयर. आता मी काय म्हटलं की ही एंडेमिक पेस्ट म्हणजे काय की एका स्पेसिफिक जागेवरच ती येते. म्हणजे तिसरं ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. चौथं काय आहे, अकर्स इन अन एरिया इन अ सिव्हिअर फॉर्म. आता हे सिव्हिअर फॉर्म म्हणजे काय, यालाच आपण एपिडेमिक पेस्ट म्हणतो. ठीक आहे, साथीचे रोग जे असतात बेसिकली तशाच प्रकारची ही पेस्ट असते. ठीक आहे, आणि एकदम सिव्हिअर फॉर्ममध्ये असते. पूर्ण जे क्रॉप्स आहे त्याचं नुकसान ही करते. ठीक आहे, म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे, आंतरिक किडीचं एंडेमिक पेस्टचं तिसरं, अकर्स इन अ सेम एरिया इयर आफ्टर इयर. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नावर आपण जाऊया. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, फ्रॉम द फॉलोइंग व्हायरसेस विच वन ट्रान्सफर्स फ्रॉम वन पर्सन टू अदर बाय इन्फेक्टेड नीडल और अनप्रोटेक्टेड सेक्स. ठीक आहे, आता हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. पहिली तो गोष्ट, पहिलावाला जो आहे डेंग्यू व्हायरस, हा इथेच कट होऊन जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डेंग्यू व्हायरस हा मॉस्किटोजमुळे होतो. दुसरा झाला रोटा व्हायरस. आता बघा रोटा व्हायरस सुद्धा कट होऊन जाईल. रोटा व्हायरस बेसिकली याच्यामुळे डायरिया होतो. ठीक आहे, किंवा हगवण लागते. आणि विशेष करून रोटा व्हायरसमुळे जो इम्पॅक्ट आहे तो 5 वर्षाखालील जे लहान मुलं असतात त्यांना होतो. मोठ्यांनाही होतो पण सिव्हिअर फॉर्ममध्ये हा लहान मुलांना होतो. आणि रोटा व्हायरस संबंधात आता भारत सरकारने वॅक्सिन देण्याचं सुद्धा प्रयोजन केलेलंच आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले 2 ऑप्शन कट झाले. उरले काय, एक हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस ए. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा तिसरा ऑप्शन हेपॅटायटिस ए जो आहे हा संक्रमित सुई किंवा अनप्रोटेक्टेड सेक्समुळे हा पसरत नाही. तर तिसरं सुद्धा ऑप्शन कट झालं. करेक्ट आन्सर इज डी. ठीक आहे, चौथा हेपॅटायटिस बी याचा करेक्ट आन्सर आहे. पुढच्या प्रश्नावर वळूया. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू डिसइन्फेक्ट सर्फेसेस. आता याच्यामध्ये बघा की हे ऑटोक्लेव्ह काय आहे, हे कदाचित तरी पुष्कळशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ऐकलं असेल. ऑटोक्लेव्ह म्हणजे एक प्रेशराईज चेंबर असतं. त्या प्रेशराईज चेंबरमध्ये जे डिसइन्फेक्ट केलं जातं वस्तूंना. आणि बेसिकली ही जी प्रोसेस आहे ऑटोक्लेव्हची ही इंडस्ट्रीजमध्ये किंवा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये वापरण्यात येतं. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की सर्फेसला डिसइन्फेक्ट करायला खालीलपैकी कशाचा वापर होतो. तो हे ऑटोक्लेव्ह इथेच कट होऊन जातं. त्यानंतर राहिलं अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि इन्फ्रारेड लाईट. आता बघा युव्ही रेचा जो उपयोग आहे तो आपण कोरोनामध्ये बघितला की पुष्कळशा ठिकाणी डिसइन्फेक्टंट म्हणून युव्ही रेचा वापर केला जायचा. पण जनरल पद्धतीनं आपण त्याला सरफेस डिसइन्फेक्टंटसाठी वापरू शकत नाही. कारण त्याचं असं आहे की हे जे लाईट्स आहे हे काय आहे, हे आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहे. आणि जर प्रॉपर त्याचा जर उपयोग केला नाही, सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन त्याचा वापर केला नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या बॉडीवर सुद्धा येऊ शकतात. म्हणून हे अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि इन्फ्रारेड लाईट हे कट झाले. उरलं काय, सोडियम कार्बोनेट. आणि सोडियम कार्बोनेट हे जनरली सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे हा. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, विच सायंटिस्ट डिस्कवर्ड स्मॉल पॉक्स वॅक्सिन. ठीक आहे, स्मॉल पॉक्स वॅक्सिन ही कोणी डिस्कवर्ड केली, तर हा सुद्धा एक डायरेक्ट प्रश्न आहे. फॅक्च्युअल बेसिसवर फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. पहिला ऑप्शन आहे लुईस पाश्चर, दुसरा आहे एडवर्ड जेनार, तिसरा आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, चौथा आहे सॅल्मन वॉक्समॅन. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर आहे बी. ठीक आहे, बी एडवर्ड जेनार. ठीक आहे, सो तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कंबाईन एक्झामचे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे डिस्कस केलेले आहेत. कोणालाही कोणत्याही प्रश्नामध्ये अजून डाऊट असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये इथे कमेंट करा आणि त्या संदर्भातली जी अधिक माहिती आहे ती आपण तिथे अपलोड करण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.